नमस्कार. न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लातूरच्या आरटीओ कार्यालयामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून अमरसिंह गवारे सर रुजू झालेले आहेत. त्यांच्या रूपानं आता पूर्ण वेळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लातूरला लाभले आहेत. थेट आपण त्यांच्याकडे जाऊया. सर, आपलं स्वागत आहे आणि अभिनंदन आपलं. सर, काय विजन घेऊन आपण लातूरला आहात? लातूरची ओळख एक शैक्षणिक पॅटर्न म्हणून आहे, त्याचबरोबर एक व्यापारी शहर म्हणून लातूरची ओळख आहे. खूप मोठं विजन आहे. कशा पद्धतीनं आपलं विजन असणार? नमस्कार. मी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे. नुकतंच पदोन्नतीने मी या प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर या कार्यालयाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि माननीय या कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री विनोद चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यालयाचा कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि या कार्यालयाचा पदभार घेतल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या सेवा देण्याचा, चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा, त्याचप्रमाणे त्यांचा कामाचा निपटारा जो आहे वेळेत काम करण्याचा किंवा त्यांना कसलाही अडचण येणार नाही याच्यासाठी आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच कटिबद्ध आहोत आणि लोकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. अगदी बरोबर आहे. लोकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. यापूर्वी आपल्या कामाचा कसा अनुभव आहे? कुठे कुठे आपण काम केलेलं आहे सर? आणि लातूरबद्दल तुम्हाला काय माहिती होती, काय सांगा? यापूर्वी मी 1999 साली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून या विभागामध्ये भरती झालो. त्याच्यानंतर मी कोल्हापूर येथे प्रथम नियुक्ती झाली ती माझी. त्यानंतर मी ठाण्याला माझी बदली झाली. तिथून मोटार वाहन निरीक्षक म्हणून माझी पदोन्नती ठाण्यामध्येच झाली आणि मोटार वाहन निरीक्षक या पदाचा प्रदीर्घ अनुभव मला आहे. जवळजवळ 19 वर्ष मी मोटार वाहन निरीक्षक म्हणून ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे आणि 1 नोव्हेंबर 2021 पासून मी सोलापूर येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि आत्ताच नुकतंच गेल्या शुक्रवारी पदोन्नती होऊन मी लातूर येथे रुजू झालेला आहे. होय, अगदी बरोबर. सर, ऑनलाईनची सगळी प्रक्रिया सुरू आहे. सुरळीतपणे जरी सुरू असले तरी काही नागरिकांच्या अडचणी आहेत, वाहनधारकांच्या काही अडचणी आहेत, नागरिकांच्या काही अडचणी आहेत. तर येणाऱ्या काळात त्याची सोडवणूक कशी होणार आहे? तुमच्या कार्यालयामध्ये तुम्ही आलात आणि तुमच्या कर्मचाऱ्यांचं उपोषणही सुरू होतं बरेच दिवस. नाही, आता ह्या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. शासनाने त्यांच्या काही मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्याबद्दल कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधीच आपल्याला सांगतील. पण नागरिकांना ज्याही काही समस्या येत आहेत ऑनलाईन प्रणालीमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये, त्यांना काय अडचण असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. ज्या समस्या या स्तरावर सुटणार असतील त्या त्वरित या स्तरावरच आम्ही त्याचा निपटारा करू आणि ज्या काही अशा बाबी असतात ज्या आमच्या हातात नसतात त्या मान्य परिवहन आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून आणि राष्ट्रीय सूचना केंद्र म्हणजे NIC यांच्याशी संपर्क साधून सोडवण्याचा प्रयत्न करू. होय सर. आमचा एकच उद्देश आहे की माननीय परिवहन मंत्री, माननीय परिवहन आयुक्त यांनी जे लोकाभिमुख काम करण्याचं जे आम्हाला आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही कटिबद्ध आहोत की लोकांना आम्ही चांगली सेवा देण्याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. सर, लातूर हे झपाट्यानं वाढणारं शहर आहे. शैक्षणिक हब म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे. तर येणाऱ्या काळात पोलीस आणि महापालिका प्रशासन यांचा समन्वय साधून कसं याच्यामधनं आपण येणाऱ्या काळात सुसूत्र पद्धत आणणार आहात किंवा त्याला शिस्त लावणार आहात? आता नुकताच पदभार मी स्वीकारलेला आहे. येत्या काही दिवसात मी ह्या सगळ्या बाबतीतली माहिती घेईल. लातूर हे अतिशय मराठवाड्यातलं महत्त्वाचं शहर आहे. बऱ्यापैकी वाहनसंख्या पण लातूर शहरामध्ये दिसून येत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीच्या सगळ्या बाबींचा अभ्यास करून काय उपाययोजना करायला लागतील पोलिसांच्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून ज्या काही अपघाताबद्दलचे काही गोष्टी आहेत, ज्या संख्या वाढत आहे अपघातांची, त्या कमी करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. बरोबर. थँक्यू सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार आपले. हे होते अमरसिंह गवारे ज्यांनी सांगितलेलं आहे की लोकांना बेस्ट सेवा देण्यासाठीचं आपलं प्राधान्य असणार आहे. अपघातमुक्त लातूर आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे आणि त्याचबरोबर ऑनलाईन ज्या सेवा सुविधा आहेत त्याच्यामध्ये आणखीन सुसूत्रबद्धता आणण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे येणाऱ्या काळात, असं अमरसिंह गवारे सरांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूजनामा, लातूर.